हाँ क्यों देखना है, बोलो ना तुम। हाँ? बोलो ना। आज फैजपूर शहरामध्ये जमाते इस्लामी हिंद फैजपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने खंडेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये रमजान ईद निमित्त ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या समाजामध्ये विविध धर्मीय लोक राहतात। या सर्व धर्मीय लोकांमध्ये सद्भावना निर्माण व्हावी, प्रेम, भाईचारा, बंधुभाव निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि एक दुसऱ्यांच्या धर्माविषयीची माहिती, नुकताच जो रमजान महिना झाला तर हा रोजा कशा करताय, कुराणाचा उद्देश काय आहे, हे समाजापर्यंत जाणं हाही या ईद मिलनाच्या कार्यक्रमामागचा उद्देश होता। रोजाविषयी सांगायचं म्हटलं तर पैगंबर साहेब म्हणाले, रोजा म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणं नव्हे, रोजा जिवेचा सुद्धा आहे, डोळ्यांचा आहे, कानांचा आहे, हातापायांचा आहे। म्हणजे माणसाचं बोलणं, पाहणं, ऐकणं, वागणं, देवाणघेवाण बदलावं, हा रोजांचा उद्देश आहे। तर हा रोजांविषयीचा जो उद्देश आहे तो समाजापर्यंत जाणे आणि कुराणाच्या ज्या 4 मूलभूत शिकवणी आहेत त्यातली पहिली ही आहे की या धर्तीवरची सारी मानवजात एकाच मातापित्यांची संतान आहे। मानवजातीची सुरुवात एका जोडप्यापासून आहे, एकच पिता आणि एकच माता, त्यांची आपण सर्व संतती आहोत। म्हणजे कुराणाचा हा बंधुभावाचा संदेश आहे, तो संदेश समाजापर्यंत जावा। हाच संदेश संतांनी पण दिला। तुकोबांचं म्हणणं आहे, भेदाभेद भ्रम अमंगल, म्हणजे भेदाभेद भ्रम आहे, अमंगल आहे। तर हा एकोप्याचा, बंधुत्वाचा संदेश आधुनिक विज्ञानाचं म्हणणं तेच आहे। आज आपण रक्तदान करतो, अवयव ट्रान्सप्लांट करतो आणि अगदी दलित बांधवाचं रक्त ब्राह्मण रुग्णाला चालतं। म्हणजे काय, मुस्लिमाचं रक्त हिंदूंना जीवदान देतं। रक्त सुद्धा सांगतंय की मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे। उरला प्रश्न आपल्या संविधानाचा, तर संविधानाची 4 मूलभूत तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। ते संविधान आपलं आहे, पण आज मात्र चित्र जरा वेगळं दिसतंय। ही समता, ही बंधुता खतऱ्यामध्ये आल्याची जाणीव आपल्या सर्वांना होत आहे। अशा वेळी सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर निश्चितपणे हा देश जो आहे तो एकसंघ राहील, इथे परस्पर सद्भाव राहील, बंधुता आणि समता नांदेल। पण त्याकरता प्रयत्नांची गरज आहे। मी संयोजकांचे आणि सर्व धर्मीय लोक कार्यक्रमाला उपस्थित होते। याचा अर्थ हा की समतेचे समर्थक, बंधुभावाचे समर्थक हजारो नागरिक आहेत या समाजामध्ये, मेजॉरिटीनं लोक आहेत। द्वेष पसरवणारे खूप मोजके आहेत, खूप कमी लोक आहेत, थोडेके लोक आहेत। पण हे जे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत, ज्यांना समता हवी आहे, बंधुता हवी आहे, त्यांना जोडण्याचं काम जर आपण केलं तर निश्चितपणे देशाचं भाग्य उजाळेल। धन्यवाद।